रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडीकडून चौकशी. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवारांचं जंगी स्वागत. लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार. 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी. मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात मुक्कामी. जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार. मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन. मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही. ही सरकारची जबाबदारी. हायकोर्टानं सरकारला ठणकावलं. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात डिझेल गोडाऊनला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी. 5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री श्रीरामाचं दर्शन घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.